होमफूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज एक छान मस्त नवीन पद्धतीचा नाश्ता आणला आहे तुमच्याकडे। साधा आणि सोपा पण खाण्यासाठी तेव्हा चटपटीत असा हा नाश्ता तयार होतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा आपण काकडीची सुरुवातीला कोशिंबीर करणार आहोत। बघा ताजं दही घेतलेले आहे आणि एक काकडी किसून घेतलेली आहे, त्यामध्ये काकडी घालून घेतलेली आहे। त्यानंतर बघा हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामध्ये थोडासा कोथिंबीर घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर बघा हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण त्यासाठी एक तडका बनवून घेऊया। बघा पॅन मध्ये तेल घातलेले आहे, जिरं आणि मोहरी घालून घेतलेली आहे। जिरं मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घेतलेला आहे। कढीपत्ता छान फुलल्यानंतर त्यामध्ये बघा थोडासा मी त्यामध्ये हिंग घालून घेतलेला आहे। बघा छान मस्त असा चुरचुरीत असा आपला तडका तयार होत आहे। त्यानंतर बघा यामध्ये 2 लाल मिरच्या घातलेल्या आहे। बघा तडका तयार झालेला हा तडका आपण त्या कोशिंबीर मध्ये घालून घेऊया। बघा अशा पद्धतीने मस्त छान कोशिंबीर वरती हा तडका मी घालून घेत आहे आणि व्यवस्थित हा मिक्स करून घेऊया। मस्त अशी आपली काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानुसार चवीनुसार यामध्ये थोडंसं मी काळं मीठ घातलेलं आहे। बघा मस्त चटपटीपणा असा यामध्ये येतो। त्यानंतर बघा आपल्याला कांदा बनवायचा आहे। बघा कांदा घेतलेला आहे, थोडासा टमाटर घेतलेला आहे। आपल्याला हा नाश्त्याच्या वरती मस्त लावण्यासाठी चटपटीतपणा यासाठी आपल्याला हा मसाल्याचा कांदा बनवून घ्यायचा आहे। बघा थोडीशी यामध्ये मी हिरवी मिरची कट करून घातलेली आहे आणि वरून थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे। बघा त्यानंतर बघा यामध्ये थोडासा चाट मसाला, धनिया पावडर, तिखट, मीठ आणि काळं मीठ घेतलेलं आहे। संपूर्ण मसाले यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा यामध्ये तुम्हाला जर लिंबू आवडत असेल तर लिंबू सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यानंतर बघा मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे 1 वाटी। बघा मुगाची डाळ आपल्याला आता छान याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। बघा मुगाची डाळ घातलेली आहे, त्यामध्ये बघा 2 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि याचं बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। बघा मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। राहिलेल्या डाळीचं सुद्धा मी अशाच पद्धतीचं वाटण बनवून घेत आहे। डाळीचं व्यवस्थित वाटण झालेलं आहे। त्यानंतर बघा आपण जे डाळ वाटून घेतली आहे त्यामध्ये बघा कांदा घातला आहे, हिरवी मिरची घातली आहे, टमाटर घातले आहे आणि थोडासा त्यामध्ये कांदा सुद्धा घालून घेतलेला आहे आणि एक गाजर किसून घेतलं आहे ते सुद्धा आपण घालून घेऊया। भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घालू शकता। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्ही डाळीचं सुद्धा मिश्रण वापरू शकता, पण मी वरून यामध्ये थोडंसं बेसन घालून घेत आहे आणि बघा याची छान आपल्याला पेस्ट तयार करून घेऊया। बघा आपल्याला छान सैलसर असं पेस्ट याची बनवून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं त्यामध्ये चिमूटभर सोडा टाकायचा आहे। बघा संपूर्ण मिश्रण तयार आहे। नंतर त्याच पॅनमध्ये बघा मी 1 ते 2 चम्मच छोटं तेल घातलेलं आहे। त्यामध्ये बघा तर जिरं मोहरी घातलेले आहे, वरून थोडेसे तीळ घातलेले आहे आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे यामध्ये। आणि बघा आता हे मिश्रण आपण यामध्ये घालूया आणि मस्त असा आपला चटपटीत नाश्ता आपण तयार करून घेऊया। बघा आता हे मिश्रण थोडंसं घट्टसर आहे, तुम्हाला जाड पातळ जसं वाटत असेल त्या पद्धतीचे तुम्ही घालू शकता। तुम्हाला जर मस्त पातळ आणि कुरकुरीत जर हवा असेल तर तुम्ही हे मिश्रण थोडंसं पातळ करून घेऊ शकता। बघा अशा पद्धतीचं आपण बनवून घेतले। त्यानंतर बघा आपण जो कांदा बनवून घेतलेला छान मस्त त्यामध्ये चाट मसाला वगैरे घालून बघा अशा पद्धतीचं संपूर्ण मिश्रण वरून घालून घ्यायचं आहे छान। त्यानंतर बघा झाकण ठेवून याच्यावरती आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। वरून थोडंसं तेल सुद्धा सोडायचं आहे। वरून आपल्याला 1 ते 1.5 मिनिटाचं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मागची बाजू आणि वरची बाजू आहे छान मस्त त्याचा कच्चेपणा निघून जाईल। बघा थोड्या वेळाने बघा मस्त असं शिजून आपला नाश्ता तयार झालेला आहे। बघा मागची बाजू छान शिजून तयार झालेली आहे। त्यानंतर आपण पलटून घेऊया, थोडं मागची बाजू सुद्धा समोरची बाजू सुद्धा शेकून घेऊया। बघा मस्त असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने बघा दुसरं मी एक बनवून घेऊया। बघा अशाच पद्धतीने फोडणी वगैरे बनवून घेतलेली आहे आणि पीठ थोडंसं सैलसर केलेलं आहे। बघा अशा थोडंसं सैलसर पीठ करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं मस्त असं आपण हा चटपटीत नाश्ता आपला तयार होत आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे। बघा अशा पद्धतीने यावरती सुद्धा मस्त असं कांदा वगैरे घालून घेतलेला आहे। मस्त असा हा चटपटीत नाश्ता तो मुलं सुद्धा आवडीने खातील। मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा सकाळी तुम्ही नाश्त्याला हा पदार्थ तुम्ही बनवू शकता। मुलं सुद्धा खूप आवडीने हा पदार्थ खातील। बघा दोन्हीचे बनवलेले आपण आयते म्हणा किंवा काय तुम्हाला म्हणायचं असेल तयार झालेलं आहे। बघा आपण आता डिशमध्ये घेऊया। बघा मस्त घालून घेऊया आणि मस्त काकडीची कोशिंबीर घालूया। मस्त असा आपला नाश्ता तयार झाला। वरून आता मुलांना मस्त चीज आवडतं, तर वरून थोडासा चीज सुद्धा घालून घेऊया। चवीला अप्रतिम असा हा नाश्ता तयार होतो। एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा। पाहू शकता मस्त दिसायला तेवढा सुंदर आहे, तर तो खाण्यासाठी तेवढा चविष्ट सुद्धा आहे।
संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.